मुंबईतल्या वरळी सिलिंग या सागरी सेतूच्या धर्तीवर ठाणे महापालिकेनंही कळवा खाडी पुलावर तिसऱ्या नव्या पुलाच्या कामाचा प्रस्ताव जानेवारी 2012 मध्ये पुढे आणला होता। सध्या कळवा खाडीवर एक ब्रिटिशकालीन तसंच आणखी एक पूल आहे। मात्र ब्रिटिशकालीन पूल कमकुवत झाल्यानं त्या पुलावरची वाहतूक दुसऱ्या पुलावर वळवण्यात आली आहे। तर दुसरा पूलही वाहतुकीसाठी कमी पडू लागल्यानं पालिकेनं तिसऱ्या पुलाचा पर्याय पुढे आणलाय। विटावा पुलाखालील आणि एकूणच या भागातील वाहतूक कोंडी सुटावी हा या तिसऱ्या पुलामागचा मुख्य हेतू आहे। महापालिकेनं 2011च्या आर्थिक वर्षात 10 कोटींची तरतूद केलेल्या या तिसऱ्या पुलासाठी आता 183 कोटींचा खर्च येणार आहे। 181 कोटी आपण महानगरपालिकेच्या स्वतःच्या निधीमधून या पुलावर खर्च करतोय। आता मान्यता मिळाल्याच्या नंतर या पुलाचं काम आपण लवकरच सुरू करतोय। साधारणतः आपण जो प्रश्न विचारला, या पुलासाठी 36 महिन्याचा कालावधी लागणार आहे काम सुरू केल्यापासून। या पुलाच्या कामाला 3 वर्षांचा कालावधी जाणार असल्यानं या कालावधीत इथल्या वाहतुकीत बदल केले जाणार आहेत। कळवा ते विटावा भागात एकाच वेळेला 3 ठिकाणी आता हे ब्रिजचं काम सुरू होत आहे। साकेतला सुरू होत आहे, शिवाजी चौकच्या इथे सुरू होत आहे आणि कळवा ब्रिजच्या इथेही सुरू होत आहे। आपण ह्याच्यात जास्त वाहतुकीची कोंडी होऊ नये याकरता टप्प्याटप्प्याने काम करण्यास परवानगी दिलेली आहे आणि या काळात वाहतूक कोंडी होऊ नये याकरता त्यांना आवश्यक ती जी खबरदारी आहे ते घेण्याच्या सूचना दिल्यात। दरम्यान या पुलाच्या कामाचा नारळ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वाढवला जाणार आहे। मात्र या संदर्भात अजून मुख्यमंत्र्यांशी कोणत्याही प्रकारचं बोलणंच झालेलं नाही। त्यामुळे 1 डिसेंबरला पुलाच्या कामाची सुरुवात होईल ही ठाणे महापालिकेची घोषणा हवेतच विरणार का याबाबत प्रश्न निर्माण झालाय। कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।